व्यावसायिक गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांसमोर आता डिझेल दरवाढीचे नवे संकट उभे राहिले आहे। गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे अनेक हॉटेल चालकांनी खर्च कमी करण्यासाठी लाकडाच्या चुली आणि डिझेल भट्ट्यांचा पर्याय स्वीकारला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे हा पर्याय देखील आता परवडणारा राहिलेला नाही। मंचर परिसरातील लहान मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने दरमहा होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे काहींनी लाकूड वापरण्यास सुरुवात केली तर अनेकांनी डिझेल भट्ट्यांचा आधार घेतला। डिझेल भट्ट्यांमुळे स्वयंपाक लवकर होतो आणि मोठ्या प्रमाणावर जेवण तयार करणे सोपे जाते। मात्र आता डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे या भट्ट्या चालवणेही कठीण झाले आहे। हॉटेल व्यवसाय आधीच वाढती महागाई, कमी होत असलेली ग्राहक संख्या, कामगारांचे वाढते वेतन आणि इतर खर्चामुळे अडचणीत सापडलेला आहे। त्यातच इंधन दरवाढीमुळे रोजचा खर्च वाढल्याने अनेक व्यावसायिक चिंतेत आहेत। काही हॉटेल चालकांनी तर पदार्थाच्या दरात वाढ करण्याचा विचार सुरू केला असून आता थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांचे म्हणणे आहे की सरकारने व्यावसायिक गॅस दरावर नियंत्रण आणावे, तसेच छोट्या हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात सवलत द्यावी, अन्यथा भविष्यात अनेक छोट्या हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। दरम्यान वाढत्या इंधन दरामुळे केवळ हॉटेल व्यवसायच नव्हे तर वाहतूक, किरकोळ व्यापार आणि इतर लघु उद्योगांवरही परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आज गॅस भेटत नव्हते, गॅस भेटत नाही, त्याच्यात 1000 रुपयांनी गॅस 1000 रुपयांनी गॅसची वाढ झाली। त्याच्यानंतर सरपण वापरायला सुरुवात केली। सरपणही महाग झालेला आहे सध्या, सरपण भेटत नाही, सरपणाचे रेटसुद्धा वाढलेले आहेत आता सध्या। आणि आता डिझेल भट्टी वापरायला सुरुवात केली तर डिझेलचे सुद्धा रेट वाढलेले आहेत। आता धंदा करावा का नाही करावा असं मोठे हॉटेल व्यावसायिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे सध्याच्या स्थितीला आता। आणि त्या पद्धतीत हॉटेल व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे सध्या। रेट वाढवले तर कस्टमर नाराज होतात, यायचे बंद होतात। धंदा करावा का नाही करावा हा मोठा हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न पडलेला आहे सध्याच्या स्थितीला।